नमस्कार. आज आपण वजनी आणि वाटीच्या प्रमाणाने साहित्य मोजून घेऊन 1 किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये चकलीची भाजणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आणि तयार केलेल्या चकलीच्या भाजणीपासून 1 किलोच्या प्रमाणामध्ये अजिबात तेल न पिणारी, तेलकट न होणारी, काटेदार, कुरकुरीत, खुसखुशीत आणि आतून पोकळ अशी ही भाजणीची चकली कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित कृती सांगितल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जर घरगुती व्यवसाय करायचा असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की मदत होईल. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे पहा, मी मेजरिंग कप घेतले आहेत. तुम्ही घरातील कोणती एखादी वाटी सेट करून घेऊ शकता. आणि त्यासोबतच मी पुढे तुम्हाला याचं वजनी प्रमाणसुद्धा दाखवणार आहे. म्हणजे वजनी आणि मेजरिंग कपने किती प्रमाण घ्यायचे हे तुम्हाला परफेक्ट समजेल. आणि जर तुमच्याजवळ असे मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणतीही एखादी वाटी जी रेग्युलर आपण जेवणामध्ये आमटी वाढून घेण्यासाठी घेतो ना, तर ती वाटी तुम्ही सेट करून घेऊ शकता. आता आपण भाजणी बनवण्यासाठीचं साहित्याचं प्रमाण बरोबर मोजून घेऊया, वाटीसहित वजनाने सुद्धा. तर त्यासाठी इथे माझ्याजवळ वजन काटा आहे. आता सर्वात आधी इथे मी याच्यावरती बाउल ठेवते आणि वजन सेट करून घेते. आता आपल्याला सर्वात आधी तांदूळ मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी रेशनिंगचा तांदूळ वापरते. तुम्ही रेशनिंगचा तांदूळ नसेल तर दुसरा कोणताही वापरू शकता. फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो, म्हणजे जसं की इंद्रायणी, बासमती किंवा आंबेमोहर, तो तांदूळ वापरायचा नाही. ज्या तांदळाचा भात बनवल्यानंतर सुट्टा होतो तो तांदूळ वापरायचा आहे. तर इथे पहा, वाटीच्या प्रमाणामध्ये मी 3 वाटी तांदूळ घेतला आहे. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हा तांदूळ अर्धा किलो आहे. वाटीचं प्रमाण पुन्हा एकदा सांगते, 3 वाटी तांदूळ. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर अर्धा किलो. आणि हा तांदूळ घेतल्यानंतर 3 ते 4 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे. आणि 4 तास हा तांदूळ मी फॅनखाली सुकवून घेतला आहे. जर हा तांदूळ धुतल्यानंतर उन्हामध्ये सुकवला तरीसुद्धा चालेल. फक्त उन्हामध्ये सुकवत असाल तर अर्धाच तास सुकवा. आता हा तांदूळ आपण बाजूला ठेवूयात आणि पुढचं साहित्य मोजून घेऊया. त्यासाठी इथे मी वजन काट्यावरती बाउल ठेवला आहे आणि वजन सेट करून घेतले. आता आपण ही डाळ मोजून घेऊया. तर वाटीने जर ही डाळ घेतली तर बरोबर सपाट वाटीने 2 वाट्या इतकी ही डाळ आहे. आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 300 ग्रॅम इतकी ही चणा डाळ तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे प्रमाण लक्षात ठेवा, आपण इथे अर्धा किलो तांदूळ घेतलाय, त्यासाठी चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ 300 ग्रॅम घ्यायची आहे. आता ही चणा डाळ आपण बाजूला ठेवूया, पुढचं साहित्य मोजून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाउल वजन काट्यावरती ठेवलाय आणि वाटीने एक सपाट वाटी मूग डाळ घेतली आहे. आता ही मूग डाळ सुद्धा या बाउलमध्ये काढून घ्यायची. तर 150 ग्रॅम इतकी ही मूग डाळ आहे. वाटीने घ्याल तर 1 वाटी मूग डाळ, वजनी प्रमाणामध्ये 150 ग्रॅम. तर या ठिकाणी मोजून घेतलेलं साहित्याचं वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलं आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. आता आपण उडीद डाळ मोजून घेऊयात. तर ज्या वाटीने आत्तापर्यंत सर्व साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे. आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 75 ग्रॅम इतकी ही उडीद डाळ आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आता पुढचं साहित्य मोजायचं आहे. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. आणि वजनी प्रमाणामध्ये हा साबुदाणा 50 ग्रॅम घ्यायचा आहे. साबुदाणा नक्की घाला, अजिबात स्किप करू नका. साबुदाण्यामुळे चकली आतून छान पोकळ होते आणि संपेपर्यंत आहे अशी खुसखुशीत, कुरकुरीत राहण्यास मदत होते. साबुदाणासुद्धा मोजून झाला आहे. आता आपण इथे धणे मोजून घेणार आहोत. तर धणे पहा, इथे ज्या वाटीने आत्तापर्यंत सर्व साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने एक सपाट वाटी धणे घेतले आहेत. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हे धणे 50 ग्रॅम आहेत. धणे घातल्यामुळे भाजणीचा सुगंध छान येतो आणि त्याचसोबत चकली बनवल्यानंतर त्याची चवसुद्धा छान लागते. आता आपण इथे पोहे मोजून घेणार आहोत. तर इथे पहा, ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतले त्या वाटीने एका वाटीला थोडेसे कमी म्हणजे पाऊण वाटी इतके हे मी पोहे घेतले आहेत. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर पोहे सुद्धा 50 ग्रॅम आहेत. भाजणीमध्ये पोहे घातले ना
की चकली बनवल्यानंतर आतून छान पोकळ होते, त्यामुळे पोहेसुद्धा नक्की घाला। त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला जिरे मोजून घ्यायचे आहेत। तर इथे मी नाश्त्याच्या चमच्यानी 4 चमचे जिरे घेतले आहेत आणि जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 20 ग्रॅम इतके हे जिरे आहेत। जिरे घातल्यामुळे सुद्धा ही चकलीची भाजणी छान खमंग तयार होते। तर इथे पहा आपलं सर्व साहित्य मोजून झालं आहे। आता या ठिकाणी साहित्याचं तुम्हाला प्रमाण मी पुन्हा एकदा सांगते। सर्वात आधी आपण तांदूळ पाहूया। तांदूळ वाटीने मोजून घ्यायचे असतील तर 3 वाटी तांदूळ आहेत, वजनी प्रमाणामध्ये 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो। त्यानंतर 1 सपाट वाटी मूगडाळ घेतली आहे, वजनी प्रमाणामध्ये ही मूगडाळ 150 ग्रॅम आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय, वजनी प्रमाणामध्ये साबुदाणा 50 ग्रॅम आहे। 1 सपाट वाटी मी धणे घेतले आहेत, वजनी प्रमाणामध्ये धणे सुद्धा 50 ग्रॅम आहेत। 2 सपाट वाटी इथे मी चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतली आहे, वजनी प्रमाणामध्ये ही चणा डाळ 300 ग्रॅम आहे। त्यानंतर पाऊण वाटी म्हणजे एका वाटीला थोडेसे कमी इतके मी पोहे घेतले आहेत, वजनी प्रमाणामध्ये हे पोहे 50 ग्रॅम आहेत। त्यानंतर अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे, वजनी प्रमाणामध्ये ही उडीद डाळ 75 ग्रॅम आहे। आणि पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे मी जिरे घेतले आहेत, वजनी प्रमाणामध्ये हे जिरे 20 ग्रॅम आहेत। तर इथे तुम्हाला सर्व साहित्याचं वजनी आणि वाटी प्रमाण समजलंच असेल, तरीही जर हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। आता सर्वात आधी जे साहित्य आपण घेतलं आहे ते आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे, पण त्याआधी इथे मी एक पेपर घेतला आहे, तो पेपर खाली टाकायचा, त्याच्यावरती एखादा स्कार्फ किंवा रुमाल टाकायचा आणि भाजून घेतलेलं साहित्य आपल्याला याच्यावरती काढून घ्यायचं आहे। आता डायरेक्ट ताटामध्ये किंवा परातीमध्ये जर हे भाजून घेतलेलं साहित्य काढलं तर त्याला खालून पाणी सुटू शकतं, ते मऊ पडतं आणि भाजणी व्यवस्थित दळली जात नाही। त्यामुळे सर्व साहित्य जेव्हा तुम्ही भाजून घ्याल तेव्हा अशा पद्धतीने एखादा पेपर टाकायचा, त्याच्यावरती एखादा स्कार्फ, रुमाल किंवा टॉवेल टाकायचा आणि त्याच्यावरती भाजून घेतलेलं साहित्य काढून घ्यायचं। आता आपण भाजणी बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य भाजून घेऊया। तर त्यासाठी मी गॅसवर आधीच कढई गरम करायला ठेवली होती, कढई छान गरम झाली आहे। तर इथे भाजणीचं साहित्य भाजून घेण्यासाठी मी बिडाची कढई वापरते, त्यामध्येच हे साहित्य मी भाजून घेणार आहे। आता या ठिकाणी कढई छान गरम झाली आहे, त्यामुळे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि मंद आचेवरतीच हे तांदूळ आपल्याला गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मीडियम किंवा हाय फ्लेमवरती जर हे तांदूळ तुम्ही भाजून घेतले ना तर याचा रंग बदलू शकतो। चकली बनवल्यानंतर चकलीसुद्धा काळी पडू शकते किंवा चकलीची चवसुद्धा वेगळी लागू शकते। त्यामुळे सतत चमच्याने असंच एकसारखं हलवत हे तांदूळ आपल्याला छान गरम होईपर्यंत आणि फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। सर्व साहित्य अगदी आतपर्यंत छान भाजलं गेलं आहे का नाही ते कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे पहा तांदूळ छान गरम होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतले आहेत। आता काय करायचं, हे भाजून घेतलेले जे तांदूळ आहेत ते आपण जो पेपरवरती आपण स्कार्फ टाकून घेतलाय ना त्याच्यावरती काढून घेणार आहोत। त्यामुळे काय होईल, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, तांदळाला पाणी सुटणार नाही। पाणी जरी सुटलं तरी खाली पेपर टाकलाय त्यावर ते सर्व शोषलं जाईल आणि तांदूळ पूर्णपणे कोरडे राहतील। आता हे तांदूळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत, तोपर्यंत आपण राहिलेलं साहित्य भाजून घेऊयात। तर आता तांदूळ भाजून आपण स्कार्फवर काढून घेतले आहेत। आता त्याच कढईमध्ये आपण हरभरा डाळ भाजून घेऊयात। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे। हरभरा डाळ कढईमध्ये घालायची आणि आता ही सुद्धा मंद आचेवरतीच छान गरम होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत म्हणजे डाळीवरती हलकेसे लालसर डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। डाळ भाजताना सुद्धा लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे, कुठेही मोठा किंवा मीडियम करायचा नाही। तर इथे पहा हलकासा रंग बदलेपर्यंत डाळ सुद्धा मंद आचेवरती मी छान खमंग खरपूस अशी भाजून घेतली आहे। तुम्हाला याच्यावरती दिसत असेल थोडे थोडे हलकेसे लालसर डाग सुद्धा डाळीवरती आले आहेत। आता ही डाळ सुद्धा आपण त्या स्कार्फवरती काढून घेऊयात। तर इथे डाळ सुद्धा मी स्कार्फवर काढून घेतली आहे। आता तीच कढई पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवायची। पुन्हा सांगते, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे, अजिबात मीडियम किंवा हाय करायचा नाही।
आता आपण मूग डाळ भाजून घेणार आहोत। तर आपण या ठिकाणी जेवढी मूग डाळ घेतली होती म्हणजे 1 वाटी, ती सर्व मूग डाळ यामध्ये घालायची आणि आता मंद आचेवरती मूग डाळ सुद्धा छान गरम होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची। डाळ सतत एकसारखी हलवत राहायची म्हणजे सर्व बाजूनी एकसारखी छान भाजली जाईल। तर इथे पहा मूग डाळ सुद्धा मी हलकासा रंग बदलेपर्यंत छान अशी भाजून घेतली आहे। या ठिकाणी या डाळीचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि आणखी एक, मूग डाळ अगदी आतपर्यंत छान भाजली गेली ना की या डाळीचा सुगंध सुद्धा छान येतो। आता ही मूग डाळ सुद्धा आपण स्कार्पवर काढून घेऊयात आणि उडीद डाळ भाजून घेऊयात। तर इथे त्याच कढईमध्ये जी अर्धी वाटी उडीद डाळ घेतली होती ती घालायची आणि आता उडीद डाळ सुद्धा मंद आचेवरती चमच्याने एकसारखी हलवत छान गरम होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, कोणतंही साहित्य तुम्ही भाजून घेताय जास्त वेळ भाजायचं नाही किंवा जास्त रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही किंवा जास्त करपू सुद्धा द्यायचं नाही, नाहीतर मग भाजणीची चव बिघडते, त्यासोबत चकलीची सुद्धा। तर इथे उडीद डाळ सुद्धा मी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतली, ती सुद्धा स्कार्पवर काढून घेतली आहे। आता त्याच कढईमध्ये आपण धणे सुद्धा भाजून घेऊयात। त्यासाठी जे 1 वाटी धणे मी घेतले होते ते कढईमध्ये घालायचे, मंद आचेवरती धणे सुद्धा छान खरपूस आणि छान गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे। धणे सुद्धा आतपर्यंत छान असे भाजले गेले ना की त्याचा सुद्धा सुगंध अगदी घरभर पसरेल। तर इथे पहा धणे सुद्धा मी भाजून घेतेय। मध्ये मध्ये काय करायचं, अशा पद्धतीने बोटाने धणे फोडून पाहायचे, लगेच फुटले तर समजून जायचं आतपर्यंत छान खरपूस होईपर्यंत भाजले गेले आहेत। सुरुवातीला मी चेक केलं तर नाही फुटले, आणखी 2 मिनिटं मंद आचेवर हे धणे मी पुन्हा भाजून घेतले आणि आता तुम्ही पाहू शकता धणा हाताने फोडला की लगेच फुटतोय, म्हणजे परफेक्ट आतपर्यंत खरपूस असा भाजला गेलाय। आता हे धणे सुद्धा आपण स्कार्पवर काढून घेऊया आणि पुढचं साहित्य भाजून घेऊया। आता आपण साबुदाणा भाजून घेतोय। तर साबुदाणा यामध्ये घालायचा आणि मंद आचेवरती हा साबुदाणा सुद्धा हलकेसे लालसर डाग पडेपर्यंत आणि छान गरम होईपर्यंत भाजून घ्यायचा। साबुदाणा भाजताना सुद्धा गॅसचा फ्लेम मी पूर्णपणे लोच ठेवलाय, अजिबात मीडियम किंवा हाय करायचा नाही। तर इथे पहा साबुदाणा सुद्धा मी छान गरम होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलाय। आता हा साबुदाणा सुद्धा मी या स्कार्पवरती काढून घेते आणि लगेच आपण पोहे सुद्धा भाजून घेणार आहोत। त्यासाठी जे पोहे घेतले आहेत ते या कढईमध्ये काढून घ्यायचे आणि आता पोहे सुद्धा मंद आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत आणि छान गरम होईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। पोहे भाजून घेताना सुद्धा सतत हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजूनी हे पोहे एकसारखे भाजले जातात, अजिबात एकाच ठिकाणी लागून ते करपत नाहीत। तर इथे पोहे सुद्धा पहा हलकासा रंग बदलेपर्यंत छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतले आहेत। आता हे पोहे सुद्धा आपण स्कार्पवरती काढून घेऊयात आणि आता जिरे भाजून घेऊयात। तर जिरे भाजताना मी काय केलं, गॅस बंद केला, कारण कढई छान तापली होती। गॅस बंद करूनच हे जिरे तापलेल्या कढईमध्ये मी भाजून घेतले आहेत आणि इथे 1 मिनिटभरामध्येच हे जिरे छान भाजले गेले आहेत। आता हे जिरे सुद्धा ज्या स्कार्पवरती आपण सर्व साहित्य काढून घेतलंय ना त्यावरतीच काढून घेऊयात। तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी या स्कार्पवरती काढून घेतलं आहे। सर्व साहित्य पूर्णपणे अगदी छान थंड झाले। आता हे साहित्य आतपर्यंत आणि जसं आपल्याला हवं आहे किंवा भाजणीसाठी जसं परफेक्ट हवं आहे तसं भाजलं गेलं आहे का कसं ओळखायचं, तर काय करायचं, ज्या आपण डाळी भाजून घेतल्या आहेत किंवा साबुदाणा भाजून घेतलाय, तांदूळ भाजून घेतलाय, तर सुरुवातीला जी डाळ आपण भाजून घेतली आहे त्यातली थोडीशी डाळ तोंडामध्ये टाकायची। दाताखाली आल्यानंतर डाळ लगेच फुटली की समजून जायचं परफेक्ट भाजली गेली आहे। सेम हीच पद्धत तांदूळ आणि साबुदाणा भाजला आहे का पाहण्यासाठी करून घ्यायची। तर इथे पहा सर्व भाजणी मी थंड करून घेतली आहे आणि आता परातीमध्ये काढून घेते। परफेक्ट अशी परफेक्ट मेजरिंग प्रमाणामध्ये आपली 1 किलोची चकलीची भाजणी बनवून तयार झाली आहे। ही भाजणी जर तुम्ही या पद्धतीने बनवलीत ना तर चकली तर परफेक्ट बनेलच, पण भाजणी इतकी खमंग तयार होते की चकली तुम्ही बनवली ना की लगेच संपेल। तर या दिवाळीला तुम्ही सुद्धा ना या पद्धतीने ही चकलीची भाजणी एकदा नक्की बनवून पहा। परफेक्ट अशी ही भाजणी तयार होते आणि या ठिकाणी प्रत्येक साहित्याचं जेवढं प्रमाण सांगितलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये हे साहित्य घ्या।
तरच तुमची चकलीची भाजणी छान खमंग तयार होईल। चकलीसुद्धा छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होईल। तेलामध्ये टाकल्यानंतर ती विरघळणार नाही किंवा चकली कडक होणार नाही, छान काटेदार तयार होईल। त्यासोबत बऱ्याच जणांचं असं होतं, चकली तळल्यानंतर जेव्हा तेलामधून बाहेर काढतो थोड्याच वेळात मऊ पडते, तर ती सुद्धा होणार नाही आणि संपेपर्यंत आहे अशी ही चकली छान कुरकुरीत राहील। विशेष म्हणजे चकली अजिबात तेल पिणार नाही, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं। चकली थोडी सुद्धा तेलकट होणार नाही। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात आणि आता ही भाजणी आपण चक्कीतून दळून आणणार आहोत। तर भाजणी चक्कीतून दळून आणताना पूर्णपणे बारीक दळून आणायची। बऱ्याच वेळा बरेच जण काय करतात, भाजणी ना मिक्सरवरती बनवतात, छान बनते मिक्सरवरती सुद्धा, पण मिक्सरवरती पण जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हा 1-2 ते 3 वेळा भाजणी जेव्हा जेव्हा तुम्ही बारीक करून घ्याल तेव्हा चाळून घ्यायची, पुन्हा ते राहिलेलं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं। पण भाजणीचं पीठ हे पूर्णपणे बारीकच असायला हवं। तर आता ही भाजणी मी दळून आणल्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा, सर्व भाजणी जी मी भाजून घेतली होती ती दळून आणली आहे। एकदम बारीक असं हे भाजणीचं पीठ तयार झाले, तुम्ही पाहू शकता। बरोबर 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे पीठ तयार होतं आणि आता या पिठापासून आपण छान वरून काटेदार कुरकुरीत खुसखुशीत अशी भाजणीची चकली बनवून घेऊयात। आणि या ठिकाणी जेवढं पीठ आपण घेतलंय त्यामध्ये बरोबर 1 किलोपेक्षा थोड्याशा जास्त चकल्या बनून तयार होतात। आता या ठिकाणी ही जी चकलीची भाजणी आहे ना ती मी वाटीने मोजून घेणार आहे, कारण भाजणीची चकली बनवताना जेव्हा आपण ते पीठ मळून घेतो ना त्यामध्ये वापरलं जाणारं गरम पाणी त्याचं प्रमाणसुद्धा अचूक हवं, म्हणजे तुमचं पीठ अगदी व्यवस्थित मळलं जातं, चकली पाडताना तुटत नाही आणि छान काटेदार कुरकुरीत तयार होते। तर त्यासाठी इथे मी आपण रेग्युलर आमटीसाठी जी घरामध्ये म्हणजे किचनमध्ये वाटी वापरतो ना ती घेतली आहे। आता या वाटीने मोजून इथे मी जेवढं भाजणीचं पीठ आहे ते मोजून घेणार आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला परत सांगते, जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 1 किलो हे भाजणीचं पीठ आहे। आता वाटीच्या प्रमाणाने आपण मोजून पाहूया। तर इथे हे पीठ वाटीमध्ये भरताना सुद्धा तुम्ही पाहू शकता मी हाताने दाबून भरत नाहीये, अगदी अलवार हे पीठ वाटीमध्ये मी भरून घेतलं आहे। तुम्ही सुद्धा जेव्हा वाटीने हे पीठ मोजून घ्याल ना तेव्हा हाताने हे पीठ दाबून न भरता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने अगदी अलवार असं भरून घ्या। तर इथे पहा, सुरुवातीपासून आत्तापर्यंत 4थी वाटी हे पीठ आहे, म्हणजे 4 वाटी पीठ मोजून झालं आहे आणि आता ही शेवटची म्हणजे 5वी वाटी पीठ। तर बरोबर इथे 1 किलो वजनी प्रमाणामध्ये भाजणी आहे आणि जर वाटीने मोजून घ्याल तर 5 वाटी इतकी ही भाजणी आहे। आता इथे आपण भाजणीचं परफेक्ट प्रमाण तर वाटीने मोजून घेतलं। आता पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, तर इथे जेवढ्या प्रमाणामध्ये ही भाजणी आहे ना त्याच्या अर्ध, म्हणजे ज्या वाटीने ही भाजणी मोजून घेतली आहे त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर लक्षात ठेवा 1 किलो भाजणी होती त्यासाठी अर्धा लिटर पाणी। तर इथे मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घातलं आहे, आता ही दुसरी वाटी आणि त्यानंतर आणखी अर्धी वाटी असं 2.5 वाटी पाणी गरम करून घेणार आहोत। आता हे पाणी मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून देते आणि आपण पुढची तयारी करूया। आता पाणी गरम होतंय तोपर्यंत काय करायचं, यामध्ये राहिलेलं साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे। पण त्याआधी सुरुवातीला इथे मी पाव वाटी तेल घेतलं आहे। तेलसुद्धा आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता तेलाचं प्रमाणसुद्धा लक्षात ठेवा, वाटीने मोजून घ्याल तर पाव वाटी आणि नाश्त्याच्या चमच्याने मोजून घ्याल तर 5 चमचे तेल या ठिकाणी घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण अजिबात कमी जास्त करू नका, आहे असंच अचूक ठेवा, म्हणजे तुम्ही बनवलेली चकली कुरकुरीत बनेल। तळून काढल्यानंतर थोड्या वेळात ती मऊ पडणार नाही आणि त्यामध्ये तेलसुद्धा शोषलं जाणार नाही। तर आता हे तेलसुद्धा मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवते, तोपर्यंत आपण यामध्ये पावडर मसाले घालून घेऊयात। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, त्यानंतर इथे मी नाश्त्याच्या चमच्यानेच 5 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे। ह्या मिरची पावडरचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे, चकली जास्त तिखटही होत नाही आणि लाल मिरची पावडर घातली आहे त्यामुळे रंगसुद्धा छान येतो। त्यानंतर त्याच चमच्याने 3 चमचे यामध्ये पांढरे तीळ घालायचे। 1 चमचा इथे मी ओवा घेतलाय, तो हातावरती घ्यायचा आणि चुरून यामध्ये घालायचा, म्हणजे त्याचा सुगंध आणि चव दोन्ही चकलीमध्ये छान उतरते। आणि 1.5 चमचा यामध्ये मीठ घालायचं, किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ घालू शकता, पण मी या ठिकाणी जे प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे।
आता हे सर्व साहित्य या भाजणीच्या पिठामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। तर इथे पहा, सर्व साहित्य मी या भाजणीच्या पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। जे काही पावडर मसाले होते किंवा बाकीचं साहित्य होतं ते सुद्धा या भाजणीच्या पिठामध्ये छान एकजीव झाले। आता यामध्ये जे तेल आपण धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घेतलंय ना, ते तेल घालायचं आणि आता सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे। जेव्हा हे तेल थंड होईल, हात लावल्यानंतर हाताला चटका बसणार नाही, हाताला सोसेल इतपत थंड झालं ना की हाताने मग एकसारखं आपण मिक्स करून घ्यायचं आहे, पण तोपर्यंत अशा पद्धतीने चमच्यानेच मिक्स करून घ्या। तर इथे पहा, तेल घातल्यानंतर चमच्यानेच 1-2 ते 3 मिनिटं हे पीठ मी मिक्स करून घेतलं आहे। आता तेल पूर्णपणे थंड झालं आहे, हाताला अजिबात चटका बसत नाहीये, म्हणजे हाताला सोसते इतपत हे थंड झाले। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हाताने चोळून जे आपण तेलाचं मोहन घातलंय ना, ते या भाजणीच्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तेलाचं मोहन भाजणीमध्ये एकसारखं मिक्स होणार नाही तोपर्यंत तुम्ही बनवलेली चकली काटेदार खुसखुशीत होणार नाही। त्यामुळे इथे पहा, छान एकसारखं हे तेलाचं मोहन मी यामध्ये मिक्स करून घेतलं। पीठ हातामध्ये घेतलं, अलगद हाताने जरी मूठ वळली ना तरी छान मूठ वळली जातीये। आता काय करायचं, आपण जे पाणी गरम करून घेतलंय ना, ते गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं। आता या ठिकाणी एकदम सर्व पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं। सुरुवातीला अशा पद्धतीने चमच्याने हे पीठ मिक्स करून घ्यायचं। पाणी गरम आहे त्यामुळे हाताने अजिबात मिक्स करायचं नाही। त्यासोबतच जेव्हा आपण पाणी गरम करून घेतो ना, तेव्हा आणखी एक टिप तुम्हाला मी सांगते, पाणी उकळायचं नाही, फक्त पाण्यावर हलकेसे बुडबुडे यायला लागले ना की गॅस बंद करायचा, म्हणजे एवढ्याच टेम्परेचरपर्यंत हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्त खळखळून उकळवून घ्यायचं नाही। तर इथे पहा, सुरुवातीला मी थोडंसं पाणी घातलं, पाणी घातल्यानंतर सर्व पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं। आता या स्टेपला राहिलेलं सर्वच पाणी मी यामध्ये घालणार आहे। फक्त एक 5 ते 6 चमचे पाणी आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे, का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। तर आता राहिलेलं सर्व पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपण या पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात। तर इथे पहा, सर्व पीठ मी या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। पाण्याचं जे प्रमाण आपण या ठिकाणी घेतलं आहे ते एकदम परफेक्ट आहे। आता काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गरम पाण्यामध्ये हे भाजणीचं पीठ एक 10 ते 15 मिनिटं छान असं मुरू द्यायचं। तर इथे पहा, एक 15-20 मिनिटं झाले आहेत, पीठसुद्धा अगदी छान मुरले आणि आता हाताला चटका बसणार नाही, हाताला सोसेल इतपत थंडसुद्धा झाले। आता हे पीठ आपण खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि या पिठाचे ना आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या भाजणीच्या पिठाचे असे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि परातीमध्ये काढायचे। तर इथे पहा, भाजणीच्या सर्व पिठाचे मी असे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतले आहेत आणि परातीमध्ये काढून घेतले आहेत। आता काय करायचे, हे जे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचे। इथे मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा गरम केलेलं पाणी आपण भाजणीच्या पिठामध्ये घालत होतो ना, तेव्हा दाखवलं होतं 5 ते 6 चमचे पाणी मी शिल्लक ठेवलं आहे। तर आता तेच पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। तर त्यासाठी काय करायचं, जे पातेल्यामध्ये आपण पाणी शिल्लक ठेवलं होतं ना, त्यातलं लागेल असं थोडं थोडं पाणी घ्यायचं, म्हणजे फक्त हात त्यामध्ये ओला करायचा आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। छान एकसारखा मऊसूत असा हा गोळा तयार झाला पाहिजे। फक्त लक्षात ठेवा, पीठ जास्त सैलसरही नाही मळायचं आणि जास्त घट्टसरही नाही ठेवायचे, तर मध्यम सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे पहा, मी जास्त पाण्याचा वापर करत नाहीये, फक्त हात ओला करायचा किंवा एक 2 ते 3 थेंब पाणी फक्त घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं। आणि आता याच पद्धतीने लागेल असं थोडं थोडं पाणी घेऊन किंवा फक्त हात ओला करून हे पीठ आपण मळून घेऊयात, छान असा गोळा तयार करून घेऊयात। तर इथे पहा, हे भाजणीचं पीठ मी लागेल असं पाणी घेऊन किंवा हात ओला करून छान असं मळून घेतलं आहे। जे पाणी पातेल्यामध्ये शिल्लक होतं त्यातलं थोडंसं पाणी अजूनही शिल्लक राहिलं आहे।
आणि आता इथे आपलं चकल्या बनवण्यासाठी परफेक्ट असं हे भाजणीचं पीठ मळून तयार झालं आहे। आता काय करायचं, जेवढं पीठ आपल्या सोऱ्यामध्ये किंवा साच्यामध्ये बसेल ना तेवढं पीठ आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत। राहिलेलं पीठ बाउलमध्ये ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ते बाजूला ठेवायचं। आता पुन्हा एकदा जेवढं पीठ आपण बाजूला काढून ठेवलंय ना ते पीठ आपल्याला 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आहे। मग ते पीठ मळून घेताना सुद्धा पातेल्यामध्ये जे पाणी आहे ना त्याने फक्त हात ओला करायचा आणि पीठ मळून घ्यायचं। जेवढं छान आणि एकसारखं तुम्ही हे पीठ मळून घ्याल ना तेवढीच चकली तुमची परफेक्ट बनून तयार होईल। तर इथे पहा, हात ओलसर करून छान असं हे पीठ मी मळून घेतलं आहे। पीठ तुम्ही पाहू शकता, त्यासोबतच या पिठाचं टेक्स्चर पाहू शकता, छान सॉफ्ट असं हे पीठ तयार झाले। पण इथे लक्षात ठेवा, पीठ एकदम सैलसर असं नाहीये, मध्यम घट्टसर आहे। आता इथे मी अशा पद्धतीने या पिठाचा रोल तयार करून घेते, कारण हे पीठ आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचंय। तर त्यासाठी इथे मी माझ्याजवळ हा अशा पद्धतीचा साचा आहे तो घेतला आहे। तुम्हाला सुद्धा जर हा साचा घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा प्रोडक्ट टॅग सुद्धा केले, तुम्ही तिथून हे घेऊ शकता। त्यानंतर इथे मी जी चकलीची चकती असते ना ती या साच्याला लावून घेतली आहे। जी खरबडीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची आणि चकतीची प्लेन बाजू आतल्या बाजूला करायची। तेलाने ग्रीस करायची किंवा आतल्या बाजूने तेल लावायची काहीही गरज नाही। आता जो पिठाचा आपण रोल तयार करून घेतलाय ना तो रोल यामध्ये भरायचा। अशा पद्धतीने रोल करून पीठ भरलं ना की चकली छान एकसारखी पडते आणि चकली बनवताना किंवा पाडताना ती तुटत नाही। तर इथे पहा, साचा मी बंद करून घेतलाय। आता आपण लगेच चकल्या पाडायला सुरुवात करूया। पण या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप, जेव्हाही तुम्ही चकली बनवायला घ्याल त्याआधीच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं, कारण चकली बनवून झाली की ती लगेच तळता आली पाहिजे। जर चकली बनवून तुम्ही बराच वेळ ठेवली आणि त्यानंतर तळली ना तर चकलीमध्ये तेल शोषलं जातं आणि चकली भरपूर प्रमाणात तेलकट होते। तर इथे मी सुद्धा आधीच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। आता आपण चकल्या पाडून घेऊयात। तर इथे पहा, चकली बनवण्यासाठी मी चॉपिंग बोर्ड घेतलाय। तुम्ही बटर पेपर किंवा पेपर कटिंग सुद्धा घेऊ शकता किंवा एखाद्या प्लेट सुद्धा घेऊ शकता। आणि चकली बनवून घेताना साचा थोडासा वरतीच धरायचा। पूर्णपणे जर खाली साचा पकडून ही जर चकली तुम्ही पाडली तर चकली तुटू शकते किंवा व्यवस्थित आकार त्याचा होणार नाही। तर इथे पहा, एकदम वरती हा साचा मी पकडलाय आणि ही चकली मी बनवून घेतेय। चकली फक्त 4च वेड्याची मी बनवणार आहे, त्यापेक्षा मोठी चकली बनवायची नाही, 3 ते 4च वेड्याची बनवायची, म्हणजे तळताना सुद्धा अगदी व्यवस्थित तळली जाते, तळताना तुटत नाही आणि परफेक्ट अशी तयार होते। तर इथे मी एका वेळी फक्त 5 ते 6 चकल्या बनवून घेणार आहे। चकली बनवून झाली की लगेच तळून घेणार आहे। तुमच्या जोडीला जर कोणी असेल तर तुम्ही चकल्या बनवत गेलात आणि तुमच्या जोडीला कोणी आहे ते तळत गेले तरी सुद्धा चालतील। जर तुम्ही एकटे असाल तर सुरुवातीला 6 ते 7 चकल्या बनवा, त्या तळून घ्या, त्यानंतर राहिलेल्या बनवा। तर इथे पहा, चकल्या बनवून होईपर्यंत कढईमध्ये जे तेल मी गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा छान गरम झालं आहे। थोडंसं चकलीचं पीठ तेलामध्ये टाकलं की ते काही सेकंदातच वरती येते, म्हणजे परफेक्ट असं हे तेल गरम झालं आहे। आता गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि यामध्ये चकली सोडायची। तर इथे मी हाताने चकली सोडतेय, पण जर तुम्हाला हाताने ही चकली तेलामध्ये सोडता येत नसेल तर काय करायचं, एक ट्रिक सांगते। अशा पद्धतीने उलटणं घ्यायचं आणि उलटण्याने ही चकली तेलामध्ये सोडायची। आणि जर कढई अशा पद्धतीने लहान असेल तर फक्त 3 ते 4च चकल्या एका वेळी तळून घ्यायच्या, जास्त चकल्या तेलामध्ये सोडायच्या नाहीत। चकली तेलामध्ये सोडली की एक अर्धा मिनिट तरी अजिबात झाऱ्याने हलवायची नाही। एक अर्ध्या मिनिटानंतर ही चकली अलटी पलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती तळून घ्यायची। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चकली तळताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा। मंद आचेवर जर ही चकली तुम्ही तळून घेतली तर चकलीमध्ये जास्त प्रमाणात तेल शोषलं जातं। मोठ्या आचेवरती जर चकली तळली तर वरून लगेच रंग बदलतो, आतून कच्ची राहते किंवा तळून तेलामधून काढतो तेव्हा लगेच मऊ पडते। तर इथे पहा, तेलावरती जे बुडबुडे येत होते ते पूर्णपणे यायचे बंद झाले आहेत आणि चकली सुद्धा खाली तळाला जाऊन बसतीये, म्हणजे चकली आतपर्यंत मध्यम आचेवरती मी एकदम परफेक्ट अशी तळून घेतलीये। आता ही तळून घेतलेली चकली आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊयात, म्हणजे यामधलं जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते सर्व निघून जाईल। आणि आता राहिलेली चकली सुद्धा याच पद्धतीने तळायची आहे, पण चकली तळण्यापूर्वी गॅसचा फ्लेम एक अर्धा मिनिट तरी मोठा करायचा। मोठ्या आचेवरती तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच राहिलेल्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आणि तळून घ्यायच्या।
तुम्ही जर चकलीची पहिली बॅच काढली आणि त्यानंतर लगेच चकली तेलामध्ये सोडली तर बऱ्याच वेळा तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं, त्यामुळे चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा त्यामध्ये जास्त प्रमाणात तेल शोषलं जाऊ शकतं। तर इथे पहिली बॅच तर मी तळून घेतली आहे। आता राहिलेल्या सर्व चकल्यासुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते आणि याच पद्धतीने तळून घेते। त्यानंतर तुम्हाला या चकल्यांचं वजनी प्रमाणसुद्धा दाखवते। पण त्याआधी तुम्ही इथे चकल्यांचा रंगसुद्धा पाहू शकता। छान सोनेरी रंग येईपर्यंत या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर इथे पहा, आपल्या सर्व चकल्या बनवून तळून झाल्या आहेत। पुढे मी तुम्हाला चकलीचं वजनी प्रमाणसुद्धा दाखवते, पण त्याआधी ते तुम्ही पाहू शकता चकली छान काटेदार तर तयार झाली आहेच, पण अजिबात तेलकट नाही आहे। आता या ठिकाणी तुम्ही चकलीचा आवाज ऐका, एकदम मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी ही चकली बनून तयार झाली आहे आणि अगदी संपेपर्यंत आहे अशी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते। त्याचप्रमाणे इथे तुम्ही चकलीचं वजनी प्रमाणसुद्धा पाहू शकता। थोड्याशा चकल्या मी बाजूलाच ठेवल्या आहेत, तरीसुद्धा 1 किलोपेक्षा जास्तच वजन भरलं आहे। तर तुम्ही सुद्धा आता या दिवाळीला परफेक्ट मेजरिंग प्रमाणामध्ये 1 किलोची ही चकलीची भाजणी नक्की बनवून पहा आणि त्यापासून मस्त काटेदार कुरकुरीत खुसखुशीत आतून पोकळ अशा या भाजणीच्या चकल्यासुद्धा। आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कुक विथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।